मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन ब्लॉग मध्ये। तर गाईज, कालपासून आपला मोबाईल जे खराब झाला होता ते आता बनवून आणला, बऱ्यापैकी चांगला झाला। तर आता आम्ही जातो कोरपणाला, तर काही काम आहे थोडंफार। तर चला म्हणलं एक मोठो ब्लॉग राईड घेऊन घ्याव, माय फर्स्ट मोठो ब्लॉग राईड। आपल्यासोबत आपला मित्र तुषार आणि मी। तर चला मग एक मोठो ब्लॉग स्टार्ट करू, आपला पहिला मोठो ब्लॉग। लेट्स गो, चलो पाहू कसं होते ना कसं नाही का। गाडी पहिले चालू करून दिली तुषारबाईने। तुला दिसत आहे ना, बढिया। अरे बाकी काय नाही गाईज, आपण निघलो आपला फर्स्ट मोटो ब्लॉग राईडमध्ये। आपले थोडेसे वर्ड्स जे आहे, शब्द इकडे तिकडे होऊन जाईल, कारण आपण नवीन हाव। नवीन हाव म्हणजे तसं नाही, आपले पहिले 2 चॅनल होते, त्याच्यावर पण ब्लॉगिंग करून होतो आपण। पण आता किती म्हणजे आता आपण नवीनच पडतो, लय दिवसाचं चालू केलं तर नवीन सुरुवात। 1-2 चॅनल होते, हे चालले गेले, आता हे नवीन चॅनल आहे। तर नवीन असेल तर गाईज सबस्क्राईब करून टाका यार। आज आहे आपल्या भावाचा, आपला बिग ब्रदरचा वाढदिवस, आणि सोहेलचा पण वाढदिवस आहे आज। असं काही इम्पॉर्टंट नाही का गाडी आपली KTMच पाहिजे, जे स्पोर्ट बाईकच पाहिजे। मोटो ब्लॉगिंगसाठी आपल्याला बऱ्यापैकी कोणची गाडी राहो, आणि स्वस्तापैकी स्वस्ता बिलकुल मोटो ब्लॉग सेटअप आपण लावून दिला आहे। 10-15 हजाराचा मोबाईल, 500 रुपयाचं 400 रुपयाचं हेल्मेट, आणि 200 रुपयाचा माईक, आणि 200 रुपयाचं मोठे ब्लॉगिंग, आपलं 500 रुपयाचं मोठे ब्लॉगिंगचं किट, बऱ्यापैकी। आजवरी हेल्मेट नाही लावलं यार, पण आजपासून लावा लागते आता मोठं ब्लॉगिंगसाठी, आहे का नाही दोस्त? पाहू पण आता थोडंफार इकडे तिकडे हालतच आहे म्हणून असं वाटत आहे मुले हेल्मेट, कारण ते मी ना फिट नाही केलं बरोबर। थांबलो आज गाईच, थांबलो आता आम्ही थोडंफार, पाहू चेक करून। चालू झाला, आता चालू झाला, मग एडिटमध्ये काढता येते म्हणा। काय अर्थ, जरासं थोडंसं गचकी आली का पार खाली चालत आता, यार पुरं जे माईकचं आहे ते नाही राहत्या जागेवर, पुरं खाली चाललं जातं। हेल्मेट घ्यायला लागते यार आपल्याला, काय करू नये हे। तर मग पण म्हणलो तर आता पण म्हणतो का, मोटो ब्लॉगिंगसाठी असं काही नाही का आपल्याला रेसिंगवालीच बाईक पाहिजे का कोणची बाईक पाहिजे। आपल्याकडे जे आहे ते आहे आपली गाडी, जे गाडी भेटली ते गाडीवर मोटो ब्लॉगिंग चालू कर। आता आपल्याला पाहू रिॲक्शन कसे वाटते का, लोकांचे रिॲक्शन कसे वाटते कसे नाही, आपल्याकडे पाहून लोक पाहून राहिले यार। सोहेल तर रिॲक्शन पाहू आपण, काही येत आहे का नाही रे व्ह्यू। मला तर काहीच दिसत नाही, आम्ही तर हेल्मेट लावणार यार। आजपर्यंत हेल्मेट नाही लावलो ना, आता फक्त मोटो ब्लॉगिंगसाठी हेल्मेट लावलो यार। एखादी पोलीसवाल्याने घेऊन पकडलं, लायसन्स मागलं, लायसन्स तर नाही आपल्याकडे, काय करायचं मग, कुठून द्यायचं जायले। माय फर्स्ट मोटो ब्लॉग राईड यार, खूप जोरानं चालवत आहो गाडी। खरं खूप जोरानं चालवत आहो गाडी मी। इकडून बंद आहे, इकडून बंद आहे रस्ता, ठीक आहे इकडून जाऊ, काय होत नाही। सस्ता मोटो ब्लॉगर रस्ता भेटेल का नाही आपल्याला। सोहेलकडे जाऊन पाहू का होती का नाही त्याचं रिॲक्शन। आपले जे कागदपत्र आणले ते आणले आहे का नाही त्याकडे, आहे ना? इथून जाईल का गाडी? हो यार जाते इथून, समोर रस्ता बंद आहे बाबा। हां इकडून रस्ता बंद आहे तिकडून। हा बहीणचा तालसा, हे कसं रे यार, हे पुरं खाली चालत जात आहे। सोहेल बंद आहे यार भाई, सोहेल बंद आहे। जाऊ दे आपण बंद करून टाकू, मग चालू करू अजून।
2,000 years later. तर मित्रांनो मी आलो होतो घरी आलं बरोबर जे HF डिलक्स आहे ते गेली आणि आपली KTM ते आहे लागून. KTMचा हालत होऊन असा हे बनवलं का क्लच पुरा तुटून आहे गाडी धावणं. आणि आमची आई भांडे घासत आहे मस्त बड्यापैकी. बाबा का करत आहे बाबा दिसता तुम्ही आता फोटो व्हिडिओमध्ये दिसता तुम्ही. आमचं घर पाहून घ्या तुम्ही. गरिबाचं घर. हे किचन रूम तस नस पुरा. कोणी इकडं पुरा अंधार. घर पाहिलं कसं ना गाडी पाहिली कशी. घर पाहिलं तर असं का. तर भेटू काय आपण थोड्या वेळाने मग नंतर शूट करू. तर तवरीसाठी बाय. 2,000 years later. आजचा ब्लॉग बस इथपर्यंतच होता. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मग हा व्हिडिओ नाही काढू शकलो मी त्यासाठी सॉरी. बाय.